सुपर स्पीडो! सुपर स्पीडो! सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? एकदम फिट अँड फाईन ब्रो. पण तू ठीक नाही दिसत आहेस. बघ तरी तुझे हार्टबीट ट्रेनच्या स्पीडने धावतायत. थँक गॉड तू ठीक आहेस सुपर स्पीडो. तुला माहितीये मी ना आता खूपच वाईट स्वप्न पाहिलं, ज्यात आपण दोघं आगीच्या एका जळत्या मेज मध्ये म्हणजे भुलभुलैयामध्ये अडकलो होतो आणि एकमेकांना भेटतच नव्हतो. आगीमध्ये जळणारं मेज? पण ती आग लावली कोणी होती? माहित नाही बडी, मी त्याचा चेहरा नाही पाहू शकलो. फक्त इतकंच पाहिलं की त्याच्या बायसेप्स वर एक टॅटू होता ज्यावर 3 डोकं असलेला एक साप काढला होता. सुपर स्पीडो, प्रॉमिस मी की तू मला कधीच नाही सोडणार. नेव्हर एव्हर बडी. वी आर अ टीम आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि तुझ्या विना मी सुपर स्पीडो. हं? हे काय होतंय सुपर माहित स्पीडो? नाही. असं वाटतंय की जसं कोणी माझ्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण तुझ्याशी तर फक्त मीच कनेक्ट करू शकतो, तेही R7च्या द्वारे. करेक्ट. माझे चॅनल्स एक्सक्लुसिव्ह आहेत. पण हे बघ ना, कोणीतरी माझ्याशी कनेक्ट करण्याची परमिशन मागतंय. काय करू? तू कनेक्ट कर सुपर स्पीडो, बघू तरी काय भानगड आहे. अरे हे तर सायंटिस्ट सिंग अंकल आहेत. गुड मॉर्निंग प्रोफेसर अंकल, कसे आहात तुम्ही? खूपच वाईट. खूप मोठ्या संकटात आहे मी. काही सुद्धा ठीकच नाहीये इथे बघ. हं? मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी आणि माझा मुलगा फिफी संकटात आहोत. बेनाम वो आमच्या मागे लागला आहे. बेनाम वो? हे कोणतं नाव आहे आणि कोण आहे हा प्रोफेसर? बेनाम वोला कोणीच पाहिलं नाहीये ना, कोणाला त्याचं नाव माहितीये. म्हणूनच तर त्याला बेनाम वो म्हणतात. बेनाम वोला जगावरती राज्य करायचं आहे. पण बेनाम वो तुमच्या मागे का लागलाय? मी एक असा रिमोट बनवला आहे ज्यामुळे जगातले सगळे सॅटेलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात, ज्यामुळे आपण ॲक्युरेटली वेदर फोरकास्ट करू शकतो आणि पूर, वादळ, भूकंपाची आधीच ॲक्युरेट माहिती मिळवून लोकांचा जीव देखील वाचवू शकतो. वा, हा रिमोट तर खूपच चांगली वस्तू आहे. याने तर सगळ्यांनाच मदत मिळू शकते. येस, पण याचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. म्हणूनच बेनाम वोला हा रिमोट काहीही करून मिळवायचा आहे आणि सोबत माझ्या 4 वर्षाच्या मुलाला फिफीला देखील. फिफीला का? हा रिमोट कंट्रोल फक्त माझ्या मुलाच्या फिफीच्या आवाजात म्हटल्या गेलेल्या एका पोएमने ऍक्टिव्हेट होतो. ओ, म्हणजे फिफीचा आवाज त्या रिमोट कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचा पासवर्ड आहे. पण फिफी आता आहे कुठे? इथेच माझ्या जवळ. ते लोक आले किको. तू तू प्लीज पटकन इकडे ये ना. आम्हाला बेनाम वो पासून वाचव प्लीज. R7 त्याच दिशेकडे इशारा करते जिथे प्रोफेसर अंकलचं घर आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो, पटकन प्रोफेसर अंकलच्या घरी जाऊया.
घाबरू नकोस फिफी, तुला ती पोएम लक्षात आहे ना? टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. व्हेरी गुड बाळा, ही पोएम कायम लक्षात ठेव तू, ओके? फिफी बाळा, नाव रन, पळून जा, इथून कुठेतरी दूर पळून जा. लक्षात ठेव, आपल्याला या वाईट लोकांच्या हातात सापडायचं नाहीये. पळ पळ. सोडा सोडा मला. सुपर स्पीडो, हे ठिकाण सेफ तर आहे ना? डोंट वरी किको, हे ठिकाण 200% सेफ आहे. हे खूप जुनं गॅरेज आहे. इथे आता कोणीही येत नाही आणि हे ठिकाण जीपीएस वर ट्रेस पण नाही केलं जाऊ शकत. इथे जॅमर्स लावलेले आहेत. पप्पा पप्पा, आता मी माझ्या पप्पांकडे कसा जाऊ? रडू नकोस फिफी, तुझ्या पप्पांना आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आय प्रॉमिस. तुम्ही कोण आहात? मी आहे किको, तुझा मित्र. किको दादा, मला माझ्या पप्पांकडे जायचंय. प्लीज मला घेऊन चल. नक्की घेऊन जाईन फिफी, तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटशील. प्रॉमिस? किको प्रॉमिस. हे सगळं काय सुरू आहे किको? तुला नंतर सांगतो. इतका सस्पेन्स, खूप भूक लागली. आता जरा कॅन्डीज खाऊन घेतो मी. हं? ठीक आहे, रडू नको. हे घे.
फिफी, आता तू पण झोप. आपण उद्या तुझ्या पप्पांना शोधायला जाऊ, ओके? ईश किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो, ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो खिको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच केली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सनी हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो, सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यँकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा? यांकी तुम्हीच आहात का? काही शंका? बोल, तुला कोणता टॅटू काढायचा आहे? लायनचा, एलिफंटचा, इगलचा की मग टायगरचा? स्नेकचा, तोही हा असा. नाही नाही, हे तर नाही होऊ शकत. हा टॅटू मला दुसऱ्या कोणावरही बनवायला अलाउड नाहीये. ठीक आहे, नका बनवू, पण हे तरी सांगा की तुम्ही असा टॅटू कोणाकोणासाठी बनवलाय? मी टॅटू तर नाही काढू शकत, पण हे जरूर सांगू शकतो की लास्ट मंथ मी असाच एक टॅटू रॉनीवर काढला होता. हे रॉनी अंकल कुठे भेटतील? त्याला भेटणं तर खूपच मुश्किल आहे, पण तू तुझं लक ट्राय करू शकतोस. कुठे? त्या जुन्या कारच्या जंकयार्ड मध्ये, जिथे एव्हरीडे कार्सची फाईट होते, मी तिथेच रॉनीचा टॅटू बनवला होता. थँक्यू दादा. तू मला दादा म्हणाला जरी, तुझी मस्त चटणी बनेल तरी. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, हे तेच स्नेकचं डिझाईन आहे. मला वाटतं आपण योग्य डिरेक्शनला चाललोय. चल आज जाऊन बघूया. सांभाळून जावं लागेल, ही जागा खूपच धोकादायक वाटते. डोंट वरी सुपर स्पीडो, मी तुला काही नाही होऊ देणार. लहान मुलांना आत जाण्याची परवानगी नाहीये. आत कार्सची फाईट बघताना तुम्हाला कुठेतरी लागू शकतं. अंकल, आम्ही फाईट बघायला नाही, उलट या कार फाईट मध्ये भाग घ्यायला चाललोय. आज तर तो जिंकणार आहे. हो. अरे, असं इथे काय काम?
कार आहेत की हाहाकार खूपच डेंजरस दिसतात. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, तोच डबल हेड वाला स्नेकचा टॅटू. याचा अर्थ आपल्याला यांच्याकडूनच कळेल की प्रोफेसर अंकल कुठे आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, तुमचा होस्ट आणि दोस्त रॉनी कार वर्सेस कारच्या या नव्या सेगमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. यामध्ये जो कोणी माझ्या या कारला हरवेल त्याला मी तो मागेल ती किंमत देईन. पण या फाईटचा फक्त एकच रूल असेल की यामध्ये कोणताही रूल नसेल. So, one down. Now, who is next? या हॅमर कारशी लढणं तर कोणालाच शक्य होणार नाहीये, बरोबर बोललास. पण तुला मात्र हे नक्कीच शक्य आहे. रॉनी अंकल, तुमच्या कारशी मी आणि सुपर स्पीडो लढू. अरे या पोराला आत कोणी येऊ दिलं? चला बाहेर काढा याला. रॉनी अंकल, आता जर आत आलोच आहे तर 2-2 हात होऊनच जाऊ देत ना. फक्त लक्षात ठेवा की जर आम्ही जिंकलो तर आम्ही जे काही मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. ओके? ओ वा 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 वा, व्हॉट अ कॉन्फिडन्स. जर तू इतका कॉन्फिडन्स दाखवत असशील तर एक चान्स तर तुला द्यावाच लागेल मला. ओके गाईज, लेट्स फाईट. हे काय केलंस तू किको? मला अडकवलंस. सॉरी सुपर स्पीडो, पण रॉनी अंकलशी डील करण्यासाठी बस हाच एक मार्ग उरला होता. काही हरकत नाही किको, आता चॅलेंज केलेलंच आहे तर बघून घेऊ. अरे जरा बघून लागेल कुठेतरी. मी तर चाललो. मला नाही लढायची अशी जबरदस्तीची फाईट. जर मला लढायचंच नव्हतं तर मारायचं कशाला? आता तुझी खेळ नाही. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 78 लाव. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 78. आता बघ मी काय करतो ते. ज्याला चिल्लर समजलो तो तर डॉलर निघाला. शाबास रॉनी, तुझ्या फाईट वर खूप खुश झाला. माग तू, काय पाहिजे तुला? रॉनी अंकल, आम्हाला एका व्यक्तीचा पत्ता हवाय. बस इतकंच. विचार, कोणाचा पत्ता हवाय? बेनाम बोचा. तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोच नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळ करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे?
बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस्कोना त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला, यांना काही माहिती आहे की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे, तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही, तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक्यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो. बेनामवो, तू हा रिमोट कंट्रोल माझ्याकडून मिळवलास खरा, पण तू तो ऑपरेट कधीच नाही करू शकणार. आता रिमोट ताब्यात घेतलेलाच आहे, तर तुझ्या मुलाला फिलिपिनला पण ताब्यात घेईनच मी. मग या जगावर राज्य करण्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही. घेऊन जा याला आणि आपल्या जेलमध्ये बंद करा. पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. अय्यो, हा फीफी तर खूपच मस्ती करतो की. हिंमत नाही तरी सगळ्यांशी भांडतो. टोनी बॉस सारखा सारखा चिडतो. किको दादा, पप्पांकडे कधी जायचं? उद्या नक्की, पण आता तू जाऊन काहीतरी खाऊन घे. ओके, पण तुम्हाला मी एक कविता म्हणून दाखवू? ईश, अरे वा, मला कविता तर खूपच आवडतात. म्हणून दाखव पटकन. थांबा, मी फिफीच्या कवितेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. मला पप्पांची खूप आठवण येते. किको, फिफीला तू प्रॉमिस तर केलंस, पण उद्या तू त्याच्या बाबांना भेटवणार कसा? मी पण तोच विचार करतोय ट्विंकल. फिफीचे पप्पा बेनाम वो नावाच्या एका माणसाच्या ताब्यात आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला शनिवारी बंद पडलेल्या जुन्या स्टील फॅक्टरीमध्ये जावं लागेल. ती सनसिटीच्या बाहेर असलेली स्टील फॅक्टरी. 2 शब्दात सांगायचं तर डेंजरस प्लेस. अय्यो केको, तिकडे तर दर शनिवारी डेंजर फायटरच्या मध्ये फायटिंग होते रे. आणि शनिवार तर उद्याच आहे. ईश, मम्मी, तिथे तर मुलांना जायला अलाउड नाहीये. तू इकडेच थांब किको. तिथे उद्या मी आणि मेयर जाऊ. काय? कोण?
मी का नाही उद्या मी तिथे नक्की गेलो असतो, पण काय आहे ना की शनिवारी मी कोणावर हात नाही उचलत, नाहीतर तिथल्या फायटर्सची अशी हालत केली असती की त्यांना त्यांचे पूर्वज आठवले असते. खरंच मेयर अंकल? मग नाही तर काय, जर मी खोटं बोलत असेन तर माझ्या डोक्यावर आता उंदीर पडेल. म्हणजे नक्कीच खोटं बोलले होते. नाही टेम्पो अण्णा, फिफीच्या पप्पांना शोधण्यासाठी आणि माझ्या स्वप्नात पाहिलेल्या टॅटूच्या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्या बंद पडलेल्या फॅक्टरीत मला जावंच लागेल. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. फाईट कधी चालू होणार आहे? काय माहित? काय रे? हॅलो एव्हरीवन, मिक्स मार्शल आर्टच्या सुपर राऊंड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज या रिंग मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी भयंकर जबरदस्त असे फायटर्स आले, जे एकमेकांसोबत तोपर्यंत फाईट्स करतील जोपर्यंत रिंग मध्ये केवळ एकच फायटर आपल्या पायांवर उभा असलेला नाही दिसत. आणि हा आहे बॉस्को, 2 वर्षांपासून या रिंगचा चॅम्पियन आहे. तो बघ सुपर स्पीडो, बॉस्कोच्या हातावर 2 डोकी असलेला स्नेक टॅटू आहे. मला रिंग मध्ये जावंच लागेल. अजून कोणी आहे ज्याला एक केज मध्ये जायची इच्छा आहे? लक्षात ठेवा, बाहेर फक्त एकच जण येईल. मी करेन सामना. मुला, स्वप्न बघतोयस की काय? नाही. तू माझा सामना करणार मुला?
मला बेनामवोचा पत्ता देऊन टाका, नाहीतर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उरणार. मला तुमच्याशी लढावंच लागेल. तुझी इतकी हिम्मत की बेनाम बोचं नाव घेतलंस. वा छोटू उस्ताद, काय नाव काय आहे तुझं? किको. थँक्यू. तर या रिंगचा नवा चॅम्पियन आहे किको.